मंडळी नमस्कार. मी सुजाता जोड. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. हा मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष हा विष्णूचा महिना मानला जातो. भगवद्गीतेमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं विभूती योगामध्ये की मासानाम मार्गशीर्षोहम. तसं यज्ञाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे जपाचा यज्ञ जो आहे तो सर्वात श्रेष्ठ तो मी आहे. तर मार्गशीर्ष महिना हा मीच आहे, साक्षात विष्णू आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूची उपासना करण्याची पद्धत आहे आणि आमचं कुलदैवत विष्णू आहे. त्यामुळे पूर्वी मी गोकुळाष्टमीला जात असे, पण आता शारीरिक साधारण असमर्थता आपली थोडी होते. पावसाळ्यात प्रवास करणं मला कठीण होतं, भीती वाटते पडलं कुठे काय झालं तर, आणि घरच्यांना त्रास ना. त्यामुळे मग मी गोकुळाष्टमीला जात नाही. माझ्या घरीच मी नैवेद्य वगैरे जे काही मला करायचं असेल ते करते. आणि इच्छा अशी असते की मार्गशीर्ष जर त्याचा महिना आहे तर मी मार्गशीर्षात दर्शनाला येईल. त्यामुळे गेली काही वर्ष मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महाविष्णूचं दर्शन घ्यायला आकाशीला जाते. तशी परवा मी आणि माझी बहीण आम्ही जाऊन आलो मार्गशीर्ष सोमवारी, आणि मन अत्यंत प्रसन्न झालं की एक मनात आपली इच्छा होती की देवाचं दर्शन घ्यायचं आहे. मनातनं आतून वाटतं आहे की याचं दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला. मार्गशीर्ष महिन्यामध्येच दत्तजयंतीसुद्धा येते आणि दत्तजयंती हा उत्सवसुद्धा पूर्वी मी माझे वडील परमपूज्य प्रसाद महाराज यांचा अंबरनाथला आश्रम आहे, प्रसाद आश्रम. तिथे दत्तजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पूर्वी मी जात होते ते असताना तर मी कायम जातच आहे, पण ते गेल्यानंतरसुद्धा काही वेळेला मी गेले. पण आता म्हणजे ते तिथे नाही आहेत आणि एवढं काही नाही गेलं जात. मी त्यांची इच्छा मानते तिथे आम्ही काही जात नाही. पण दत्तजयंती आता गेल्या वर्षी मी गुरुचरित्राचा सप्ताह केला. त्यानंतर पूर्ण वर्षभर दर गुरुवारी एक अध्याय अशाप्रमाणे सगळे अध्याय वाचले. तर दत्तभक्ती वडिलांकडनं थोडी आलेली आहे. गेल्यावेळी पण मी एकदा म्हटलं होतं की माझ्याकडे भक्तीचे 3 प्रवाह. राम हा महाराजांचा, विष्णू आमचं कुलदैवत आणि दत्तभक्ती माझ्या वडिलांकडनं आलेली आहे. त्यामुळे ह्या तिन्ही भक्तींचा संयोग. आता दत्ताचं जो रूप पाहिलं तर ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या हातामध्ये ज्या वस्तू आहेत त्या ब्रह्मदेवाचा कमंडलू आणि माळ आहे, त्यानंतर शंख आणि गदा, त्यानंतर शिवाचं त्रिशूळ आणि डमरू या वस्तू. त्याचा जर परिवार पाहिला दत्तगुरूंचा तर तो कोण आहे तर गाय आहे. त्याचा अर्थ असा लावला जातो गाय म्हणजे पृथ्वी, आणि त्यांच्या आजूबाजूला जे 4 कुत्रे आहेत ते 4 कुत्रे म्हणजे वेद. तर असा हा दत्तगुरू, आणि त्यांचं स्वरूप कसं आहे तर स्मर्तृगामी, म्हणजे तुम्ही त्यांचं स्मरण केलं की ते तुमच्यासमोर हजर होतात, ते तुम्हाला दर्शन देतात, येतात तुमच्याकडे. असे इतकं सोपं आहे त्यांचं. पण एका बाजूला त्यांची आराधना जशी सोपी आहे तशी ती कठीणसुद्धा आहे. कारण दत्त उपासनेमध्ये 16 ओळख परंपरा याला खूप महत्त्व आहे. गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दत्तभक्तीचं जे काही आहे, यज्ञ हा त्यांचा प्रमुख असतो. आणि कशी सगळ्या अध्यायांमध्ये की कशा प्रकारे ती साधना करायची आहे याची सगळी माहिती गुरुचरित्रामध्ये. आणि त्याच्यामध्येच नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार, त्यानंतर नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार, स्वामी समर्थ हा तिसरा, असे अवतार आहेत त्यांचे. आणि काही अंशावतार आहेत. अंशावतारांमध्ये महत्त्वाचा एक उल्लेख म्हणजे टेंबेस्वामी, त्यांना अंश अवतार मानलं जातं. गरुडेश्वरला त्यांनी खूप मोठं स्थापन केलेलं आहे मंदिर वगैरे. तर दत्तक्षेत्र खूप आहे. ती कुठली आहेत तर गिरनार आहे, माहूर आहे, लाडकारंजा आहे, त्यानंतर नरसोबाची वाडी आहे, अक्कलकोट आहे, गरुडेश्वर, नारेश्वर, अशी अनेक दत्तस्थानं आहेत. तिथे लोक सातत्याने दत्ततीर्थांची यात्रा करत असतात. आता गाणगापूर आहे महत्त्वाचं. गाणगापूरला मी गेले होते, तिथला अनुभव मला एक सांगायचा आहे. आता कसं आहे दत्तांचं स्वरूप म्हणजे सामर्थ्य किंवा शक्ती कशी आहे ती की भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समजते, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने, हे मारुती स्तोत्रात आहे बरोबर. पण हेच सगळं दत्तगुरूंच्या दत्तपावनीमध्ये पण तुम्हाला मिळेल. दत्तपावनी हे पण एक स्तोत्र असं आहे. दत्तगुरू स्तोत्र नारद पुराणामधलं एक आहे. ते दत्त भक्त नेहमी म्हणत असतात
तर गाणगापूरला मी गेले होते ते सांगायचं राहील. गाणगापूरला साधारण 82-83 साल होतं. आता गाणगापूर कसं आहे मला माहिती नाही, मी गेलेली नाही अनेक वर्षात. पण त्यावेळी काय होतं की आम्ही राहिलो होतो तिथे, मी माझे यजमान, आमच्या घरी दत्तभक्ती असल्यामुळे आम्ही दीर वगैरे आम्ही सगळे गेलो होतो. आणि तिथे संध्याकाळी आरतीच्या वेळेला मला वडिलांनी आधी सांगितलं होतं, म्हणजे ते ज्यावेळी त्यांच्याकडे लोक येत असत वेगवेगळ्या समस्या घेऊन, की ज्याला भूतबाधा प्रेतबाधा असं म्हणतात ना, अशा प्रकारच्या ज्या शास्त्र विज्ञानाच्या पलीकडच्या समस्या अशा घेऊन अशा ठिकाणीच लोक जातात ना, ज्यावेळी डॉक्टरच्या औषधांनी गुण येत नाही तेव्हा लोक बाहेरचं काही आहे का, बाधा आहे का कसली हे बघतात. त्याप्रमाणे ते आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना माझे वडील देत असत किंवा इतर अनेक साधू संत त्या देत असतात. तर तशा प्रकारे गाणगापूरला जाण्याचं, गाणगापूरच्या दर्शनाला दत्तगुरूंचं काय मूर्ती कमी ठिकाणी असते, पादुका आणि औदुंबर ही त्यांची स्थान आहे. पादुका पूजन असतं, गाणगापूरलाही पादुकाच आहे. तर पादुका म्हणजे दत्तांचं स्थान असं. तर गाणगापूरला आम्ही गेलो आणि मला माहिती होतं की सगळे असे बाधा झालेले वगैरे लोक तिथे येतात. तर तिथे ना असे मोठमोठे लोखंडी रॉड मंडपासारखं होतं. संध्याकाळच्या आरतीला आम्ही गेलो आणि लोक आता समजा आले कुटुंबाला घेऊन आणि त्यातल्या एकाला बाधा झाली तर घरातले 2-3 लोक त्याला ओढत आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतात देवळात. आणि तो माणूस इतका प्रचंड प्रतिकार करत असतो आणि ते रॉड होते ना लावलेले, खांब असायचे लोखंडी, तर त्या हिसके देऊन त्यांच्या अंगात इतकी ताकद कुठून येते हा मला प्रश्न पडला म्हणजे. आणि ते भराभर बायकासुद्धा केस मोकळे सोडलेले, चेहरे असे भयान काहीतरी विचित्र, आणि त्या भराभर त्या पोलवर चढत होत्या का तर त्यांना आत जायचं नसतं. शॉक लागला, म्हणजे त्यांना असं पायरीला नुसता पाय लागला ना तरी प्रचंड प्रतिकार करून त्या माणसांना हिसडे देऊन त्या बाहेर सुटतात आणि त्या पोलवर चढत होत्या. असे 10-15 पोलवर माणसं आणि किंचाळणं, गोंगाट, आरडाओरडा असं ना. आता सांगताना सुद्धा मला असं शहारे येत आहेत अंगावर की काय असेल तिथे नेमकं. म्हणजे मला पण कळत नव्हतं की हे काय असेल. लोक म्हणतात हिस्टेरिक होतात लोक, इतके हिस्टेरिक होतात त्या बायकांच्या अंगात. एरवी अशा किरकोळ दिसणाऱ्या बायका इतकी ताकद असेल भराभर पोलवर चढण्याची, हे सगळं अनाकलनीय आहे. मला तरी काहीच कळलं नाही याच्यामध्ये. पण एवढं मी समजले की याच्यामध्ये दत्तगुरू काहीतरी यांना मदत करणार आहे आणि ते देवळात जात नाही आहेत. याच्यात काय आहे, माझा या सगळ्या गोष्टींवर थोडाफार विश्वास आहे. अशासाठी आहे की आत्मा, जर पुनर्जन्म आणि आत्मा वगैरे असं काही काही आपण मानलं तर लोकांच्या सांगण्याकडूनच हे आपण विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण काही घटना आपण पाहिलेल्या असतात, वडिलांकडे येणारे अनेक लोक मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये ह्या गोष्टी थोड्याफार खऱ्या असतील. तर ते मी तिथे पाहिलं होतं. तर ज्या व्यक्तींना अशी बाहेरची बाधा काहीतरी असते, भूत प्रेत संबंध, बाहेरचा काही त्रास आहे, मग ते काहीतरी पिंडी श्राद्ध करा, अमकं करा, असे जसं सांगतात तसं दत्तस्थानांना जा हे एक सांगितलं जातं की दत्तगुरूंची उपासना करा, दत्तगुरूंची आराधना करा, घरामध्ये गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्राचे तर कितीतरी अनुभव साधक तुम्हाला सांगतील. व्हॉट्सॲपवर अनेकदा येत असतात की गुरुचरित्राची पोथी माझ्याजवळ होती म्हणून मी कसा वाचलो आम्ही, असे सुद्धा अनुभव येतात लोकांना. आणि ते लोक सांगतात श्रद्धायुक्त अंतकरणाने ते तुम्हाला सांगत असतात. तर असं हे दत्तगुरूंचं जे महात्म्य आहे ती तीर्थक्षेत्र आहेत. आता जशी मी म्हणाले तशी त्या ठिकाणी दत्तगुरू हे सतत भ्रमण करत असतात. एका ठिकाणी स्नान करतात वाराणसीला, दीक्षेला कुठेतरी दुसरीकडे जातात, आराधनेला कुठेतरी जातात तिसरीकडे, असे ते सतत सूक्ष्म ध्यान ते फिरत असतात दत्तात्रय. आणि ते गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जन्म कसा झाला अत्री आणि अनुसयेच्या इथे. तर हा सगळा त्यांचा जन्मानंतरचा पुढला जो त्रिमूर्ती, म्हणजे ते फिरणं त्यांचं भ्रमण करणं त्रैलोक्यामध्ये. तर ती एक जागृत देवत आहे असं म्हणलं, जागृत देव आहे दत्त. आमच्या मागच्या बाजूला आकाशीला पार आहे याचा बांधला होता, म्हणजे औदुंबराचा. पण नंतर काही कारणाने आम्हाला ते पाडावं लागलं आणि वाटण्या झाल्यानंतर, आणि औदुंबर मनात नसताना कापावा लागला. तो कापला वगैरे आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये पलीकडे काही अंतर सोडून सोयीच्या जागेत तिथे पुन्हा एकदा औदुंबराचं झाड आलं. खूप मोठा वृक्ष झाला आहे तो आता विहिरीच्या जवळ. औदुंबराचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे औदुंबराची हे दिसतात ना रोपं उगवलेली, त्याच्या आसपास पाणी लागतं अशी श्रद्धा आहे आणि लागतं ते.
पाणी दाखवतं अवधूंवर. तर असं ते दत्तांचं महात्म्य आहे. आता अंबरनाथचा एक अनुभव मी लहान असताना साधारण 62 किंवा 63मधला अनुभव असेल. तेव्हासुद्धा वडिलांकडे एक भंडारा म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशीचा प्रसाद. तेव्हा दर गुरुवारी होत नसे, फक्त दत्त जयंतीला प्रसाद व्हायचा. इतर गुरुवारी आरत्या व्हायच्या आणि प्रसादाला पेढे काहीतरी असायचं. पण दत्त जयंतीला मात्र वडील माझे सातत्याने सप्ताह करत असत. दर महिना 2 महिन्यांनी गुरुचरित्र चालू आहे, गुरुवारचा उपास, पाळणूक त्यांची इतकी असायची. काय खरं म्हणजे काही गोष्टी न पटणाऱ्यासुद्धा असतात, पण काही माहिती नाही म्हणजे काही विधान करू नये. आपल्या अकलना पलीकडे बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे नकारात्मक किंवा मोडीत काढणं हे मला पटत नाही, मी काढत नाही. मी सांगते ठीक आहे, माझा विश्वास नसेल तर मी ते मानणार नाही, पण मी उर्मिकून जाऊन भांडत बसणार नाही. तुमची श्रद्धा आहे ना, मग तुम्ही ते नक्की पाळा. तर त्यांचं ते पाळणूक होती. मग एक वर्ष काय झालं की मी दत्त जयंतीला नेहमी राहत असे. त्याने आमच्याकडे ₹1 दिला फक्त. माझ्याकडे ₹1, माझी शेजारची एक मुलगी त्यांच्या आणि मी, आणि आम्हाला सांगितलं की जाऊन घेवड्याच्या शेंगा आणि वांगी आणि प्रसादाला द्रोण पळसाच्या पानाचे एवढं घेऊन या. आता मला सांगा तुम्ही 2-3 रुपयामध्ये काय येणार आहोत? तर मी म्हटलं एवढेच रुपये, ₹3, ₹2 आणखी दिले काढून. ₹1 म्हटलं, ₹3 आणि म्हणाले की हां येईल तेवढा पुरे गं, तो काय प्रसाद आहे, 1 चमचा दिला तरी पुरतो. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघी गेलो आणि आम्ही ते काय ज्या आम्हाला बसवता आलं त्या ₹3 त्याने बसवलं. आम्ही घरी आलो. त्यांनी बघितलं, हां वा छान, खूप वाढलं आहे. आम्ही त्या पापडीच्या शेंगा निवडल्या घेवड्याच्या आणि त्या शेजारीच्या बाईने केलं प्रसाद, खिचडी आणि घेवडा वांगीची भाजी. ही दत्तगुरूंची आवडती भाजी, आवडतं नैवेद्य आहे, त्यामुळे तो केला जातो. मी पण गेल्या वर्षी ज्यावेळी समापन केलं त्यावेळी पण मी घेवडा वांग्याची भाजी केली होती, चटणी, खीर, ताक, बाकी लोकांना जेवायला बोलवलं होतं, त्यामुळे इतर पण पदार्थ आपण मी केले होते आवडीने, मला आवडतं म्हणून मी केलं होतं. तर मग घेवडा वांग्याची भाजी वगैरे तिथे केली आणि पातेली 2 पातेली, ती भाजीचं पातेलं आणि खिचडीचं पातेलं. तर आम्ही द्रोणात आणायचं. कशात आणू? मला म्हणाले प्रसाद आण. कशात आणू? तर म्हणे नाही पातेली आण ना, कशात काय वाटेल त्यात नाही आणायचं, सगळं ठेवायचं त्याच्यापुढे. मग मी 2 पातेली घेऊन आम्ही आलो. त्यांनी त्या पातेल्यांचाच नैवेद्य दाखवला आणि हा विश्वास बसणार नाही. आणि शेवटी सगळे लोक येऊन गेले, म्हणजे जिथे 10 माणसांनासुद्धा पुरेल की नाही, अख्खा द्रोण भरून द्यायचं आहे. हां, भाजी आणि खिचडी, भाजी घालायची, त्याच्यावरच खिचडी घालायची, असं ते खिचडी घालायची त्याच्यावर भाजी घालायची, असं ते द्यायचं. एक माणूस देत होता आणि संपन्न होतं, बरंच होतं त्याच्यामुळे. मग शेवटी 3-4 लोक राहिले, शेवटचे सगळे गेले, प्रसाद घेऊन गेले आपापल्या घरी. मग शेवट राहिलं ते 4-5 माणसांना पुरेल एवढं अन्न होतं आणि त्या दिवशी ते अन्न सगळ्यांना आम्हाला पुरलं आणि पोटं भरली, लोक तृप्त झाले होते. खूप झालं म्हणाले. आता तिथे गोड वगैरे काहीतरी करतात, पण ह्या काही गोष्टी असतात ना की नैवेद्य दाखवून दत्तगुरू पुरवठा तुम्ही आणणार नाही आहे, पुरवणारा तो आहे. त्यामुळे ते म्हणायचे नाही, ते त्यांची बाजू आहे, ते बघतील काय करायचं ते बघतील. तर अशा पद्धतीने दत्तगुरू काय किंवा कुठलेही देव, महाविष्णूसुद्धा देव पुरवणारा तोच आहे ना आपल्याला, अन्नपूर्णा आहे. दत्तगुरूंकडे झोळी का? तर असं म्हणतात की झोळी ही देण्यासाठी आहे आणि पसरण्यासाठी आहे. पूर्वी कधीतरी एखादा मी बोललेही असेल तर वडील सांगायचं आपल्या हातात झोळी आहे ना, तर झोळी पसरायची ना गरज पडेल तेव्हा, आणि झोळीत जमा झालं की समोरचा मागायला आला तर त्याला देऊन टाकायचं. साधा सोपा हिशोब आहे म्हणाले. त्यामुळे म्हणे साठा नाही करायचा. दत्तगुरू काय देतात? महाविष्णूला संपत्ती देतात कारण लक्ष्मी बरोबर आहे, पण दत्तगुरू वैराग्य देतात तुम्हाला. तुमच्या इच्छा आकांक्षा काढून घेतात लौकिक जीवनात आणि तुम्ही सन्मार्गाला सातत्याने तुम्ही इच्छा नाहीशा होत. तुमच्या एकदा इच्छा नाहीशा झाल्यानं प्रपंचातल्या की मग करायचं काही फार उरत नाही, भक्ती करत राहायचं. तर असं हे दत्तगुरूंचं महात्म्य. आणि आता परवा शनिवारी आहे दत्त जयंती. दत्तगुरूंची आता ज्यांनी सप्ताह करत असतील, वाचत असतील, पारायण करत असतील, त्यांचं ते चालू असेल. पण निदान 2 किंवा 3 लोकांना तरी तुम्ही प्रसादाचं जेवण घ्या, ते चांगलं असतं. कारण त्या निमित्ताने आपल्या हातून अन्नदान घडतं. शेजाऱ्यांना तरी द्या निदान. आणि ज्यांना गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल त्यांनी दत्तस्तोत्र वाचा, दत्तभावनी म्हणा,
आता यूट्यूबवर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात ऐकायला. तो तुम्ही यूट्यूबवर हातात छोटीशी पोथी असते, दत्तबाबांनी किती 4-5 पानांची असते, ती हातात घ्या. 52 श्लोकी गुरुचरित्र आहे, ते वाचा. वाचता येत नसेल तर यूट्यूबवर आहे का, पण निदान दत्तप्रभूंची सेवा आपल्या हातून घडायला हवी प्रत्येकाची, असं मला वाटतं. आणि ती मनःशांती देते. तुम्हाला कसलीच कामना उरत नाही ना, तेव्हा मनःशांती आतूनच येते. मला काही मिळवायचं उरलं नाही, मग मी धावू कशाला? आताचं माझं जे धावणं आहे ते मिळवण्यासाठी नाही, आताचं जे माझं धावणं आहे ते स्थैर्य, माझ्या उपासनाला बळ यावं, हा एक भाग. आणि दुसरं, आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे की स्वतः पुरता, रामदासांनी पण सांगितले, आधी मिळवी मग जेवी. आधी मिळव, 2 पैसे मिळव आणि मग जेव. तर हे सांगितल्या कारणाने सातत्याने उद्योग करत राहायला लागतं. मी पण तो करते, सगळे करतात, पोटासाठी सगळ्यांना करावं लागतं आणि ते करायचं. ते करत असताना उपासना मात्र सोडायची नाही. तुमचं जे आराध्य दैवत असेल, आता याच्यामध्ये तिन्ही देव येतात. दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश येतात. त्यामुळे ही उपासना तुम्ही करत राहिला, उपास करा असं नाही, उपासना. हे बघा, ज्याला एक स्तोत्र छोटंसं म्हणायचं आहे ना, तो पहाटे उठून लवकर उठून आपला आवरून म्हणू शकतो. गुरुवारी दत्त दर्शनाला जाणं, आपल्या घरातल्या दत्ताच्या फोटोला हार घालणं, एखादी उदबत्ती लावणं, हे तर आपण करूच शकतो ना. आणि जेवढं घरामध्ये, आता उदबत्ती, दत्तगुरूंचं आणखी एक वैशिष्ट्य की त्यांना धूप आवडतो. सुगंधाचं फार वेळ आहे दत्त. आता दत्तभक्त बघा, माझे वडील कायम अत्तर लावत असत. त्यांच्याकडे प्रचंड धूप घातला जात असे, त्यांच्याकडे प्रचंड उत्तम उत्तम उदबत्त्या लावल्या जात असे. कारण दत्तप्रभूंना सुगंधाची आवड आहे, सुगंधी द्रव्य आवडतात. कुठलाही दत्तभक्त बघा तुम्ही, सुगंधाची त्याला आवड असते. तर कारण दत्तासमोर धूप घालावा, चाफ्याची फुलं व्हावी, कुठलीही सुगंधी फुलं व्हावी. तर हा जो प्रत्येक देवाचं काही ना काहीतरी आहे, आवडतं फुल असतं. पण दत्तगुरूंना सुगंधच आवडतो. मला त्यांच्या आवडीचं असं एखादं फुल नाही कुठे मला दिसलं. चाफा, आता स्वामी समर्थांना वगैरे चाफ्याची फुलं आवडायची, पण बाकी असं दत्ताला अमुक व्हावं असं नाही. त्यामुळे मग माझ्यापुरतं मी एक ठरवलं की त्याच्यामध्ये विष्णू आहे म्हणून मी तुळस वाहीन, महादेव आहे म्हणून मी बेलसुद्धा वाहीन, आणि ब्रह्मदेवाला काय आवडतं, कमळ आवडतं, असलं तर वाहीन, नसलं तर कुठली तरी फुलं वाहीन. अशा प्रकारे आपण आपल्याला जे जे आपल्या हातून घडेल ते करावं, भक्ती करावी ईश्वराची. दत्तप्रभू स्मर्तृगामी आहेत, तुम्ही त्यांचं स्मरण करा, ते तुमच्यासाठी हजर आहे. ही श्रद्धा ठेवून जर आपण उपासना केली तर त्याचं फळ नक्की मिळतं, असं माझा मी अनुभव म्हणेन. छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त त्या आता इच्छा करावी म्हणजे खूप वाईट इच्छा नाही करू, मग ती नाही पूर्ण होणार. पण तुम्ही चांगली जर संकल्प नका करू, इच्छा व्यक्त करा. संकल्प केला की इगो आला, त्याच्यामध्ये अहंकार आला की हे मी करणारच, महाराज मला जायचं हो असं म्हणा तुम्ही, माझी इच्छा हो जाण्याची. त्यातून जर जायचं असलं तर तुम्हाला जायला मिळेल, त्यांची इच्छा असली तर जायला मिळेल. एक ठेवा की जायला मिळालं तर त्यांची इच्छा, आणि जायला नाही मिळालं तर ती पण त्यांचीच इच्छा. आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटेन एखाद्या वेगळ्या विषयावर.